अत्यंत चवदार अशी पावट्याची आमटी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे कांदा, लसूण, खोबरं, हरभऱ्याची डाळ, जिरे आणि तीळ भाजून घेतलेले, तेल टाकून ते चांगले काळसर रंगावर मी भाजून घेतलेले आणि मिक्सरला त्याची मी अशा पद्धतीने बारीक पेस्ट वाटून घेतलेली आहे। पावटाही मी ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेले आणि त्यात मी काही मसाले टाकून घेणार आहे, ज्यात मी थोडीशी हळद पावडर टाकून घेतलेली आहे, त्याचबरोबर लाल तिखट, गरम मसाला आणि धना पावडर आपल्याला टाकून घ्यायची। थोडासा आपण यात किचन किंग मसाला टाकायचा आहे। या मसाल्याने आपल्या भाजीची चव खूप छान लागते। हे संपूर्ण मसाले आपल्याला 2 मिनिटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। हे मसाले परतले की त्यामध्ये आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे ती यात टाकून घ्यायची आणि चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। ही जी भाजी आहे ती कुठल्याही भाकरीसोबत किंवा मग पोळीसोबतही खूप छान लागते। तुम्ही अगदी बोटं चाटून खाल इतकी छान अशी ही भाजी होते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास माझ्या चॅनलही सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। चवीपुरतं मी यात मीठ टाकून घेतलेले आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपण स्वच्छ धुतलेला पावटा टाकून घ्यायचा आहे आणि तोही मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। तुम्हाला किती ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही यात पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची। तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यातला मसाला व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि तो यात टाकून घेतलेला आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही यात पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी आता ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। छान अशी आपली भाजी 10 मिनिटात शिजून इथे तयार आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।